नमस्कार मंडळी, आज आपण करतोय आळूची वडी। ही वडी मस्त खमंग कुरकुरीत होते, चवीला अतिशय छान आहे, करायला सोपी आहे आणि विशेष म्हणजे मी ही न तळता शॅलो फ्राय केली तरीसुद्धा आपल्या आळूवडीला रंगही छान आला आहे, मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे। चला सुरुवात करूया। यासाठी आपण 10 पानं असल्यामुळे माझ्याकडे 10 आळूची पानं आहे, मोठ्या प्रकारची पानं आहे, त्यामुळे 2 वाट्या शिगोर भरून बेसन घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी घालायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ यासाठी घालायचं आहे की यामुळे आळूवडीना छान कुरकुरीत होते। आता इथे आपण हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि एक गठ्ठा लसूण घेतला आहे। त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि त्याचा क्रश करून घ्यायचा आहे मिक्सरला। आता दोन्ही पिठं एकत्र करून घेतली आहे, त्यामध्ये आपला हा क्रश घालून घ्यायचा आहे। यामध्ये घातलेले आहे आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, ओवा घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, गूळ घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर साधारण सरसरीत असं मिश्रण घ्यायचं आहे। पिठं जी घेतली आहे याचं प्रमाण तुमच्याकडे किती आळूची पानं आहेत त्यानुसार घ्यायचं आहे। आता हे मिश्रण भिजवताना हे मिश्रण नेहमी सरसरीत भिजवायचं आहे। पातळ घेतलं तर आपल्या पानांना व्यवस्थित लागत नाही आणि खूप घट्ट जर घेतलं ना तर आळूवड्या कडक होतात, त्यामुळे सरसरीत असं मिश्रण घ्यायचं आहे। तर असं सरसरीत मिश्रण घेतलं आहे। आता हे 5 मिनटं जरा बाजूला ठेवून घेऊया। बघा, अशा तऱ्हेने आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे आणि यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून घेणार आहे। तर चिंचेचा कोळसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ बाजूला ठेवून तोपर्यंत आळूची वांडं छान धुवून घ्यायची आहे। धुतल्यावर थोडी कोरडी झाली की त्यानंतर आपण असं लाटण्याच्या साहाय्याने त्यावर लाटणं फिरून घ्यायचं। त्यामुळे या वड्यांमध्ये त्याची ज्या शिरा ज्या दाट असतात ना त्या थोड्याशा दाबल्यामुळे काय होतं, शिरा दाबल्या जातात आणि आपल्याला जी आळूवडी आहे ना ती लावायला सोपी जाते। जर शिरा कडक असतील तर तो छान रोल आपला होत नाही। आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेतलं आहे। अशा तऱ्हेने ही पानांना आपण मिश्रण लावून घ्यायचं। बघा, अशा तऱ्हेने फार जास्त लावायचं नाही किंवा फार कमी लावायचं नाही। बोटांच्या साहाय्याने सगळ्या पानांवर असं मिश्रण लावायचं। एक पान लावलं गेलं की त्यापेक्षा थोडंसं लहान पान घ्यायचं। सगळ्यात मोठं पान जे आहे ना ते बाहेरच्या साईडने घ्यायचं आहे, दुसरं पान थोडंसं देठाच्या खाली घ्यायचं आहे। त्यालासुद्धा आपण बेसनपीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तिसरं पान घ्यायचं आहे। असं 3 ते 4 पानांची आपण वडी करून घेऊ शकतो। अगदी एकेका पानाची सुद्धा करता येते, पण 3 पानाची अगदी बरोबर होते, म्हणजे फार लहान होत नाही किंवा फार मोठी होत नाही। 2 ज्या बाजू आहे, 2 ज्या कडा आहे ना त्या अशा तऱ्हेने दाबून घ्यायच्या आहे आणि त्याचा घट्ट असा रोल करायचा आहे। बघा, अशा तऱ्हेने जर रोल पातळ केला ना तर मग आपण तळल्यावर किंवा आपण शॅलो फ्राय केल्यावर ना तो सुटतो। त्यामुळे जर असा दाबून आणि घट्ट रोल करायचा आहे। एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे, त्यावर चाळणी ठेवली आणि त्यावर आपले सगळे रोल ठेवलेले आहे। आता हे शिजायला आपल्याला 15 ते 17 मिनिट किंवा 15 ते 20 मिनिट लागतो। तर आपण मध्यम ते मोठ्या गॅसवर मस्त याला वाफवून घ्यायचं आहे। एक 15 मिनिटांनी 12 ते 15 मिनिटांनी तुम्ही त्याला चेक करू शकता। बघा, असं सुरीच्या साहाय्याने चेक करायचं। जर सुरीला आपल्याला पीठ लागलेलं दिसलं तर समजायचं की अजून शिजलं नाही। माझंसुद्धा शिजलेलं नाही आहे, व्यवस्थित वाफवलं गेलं नाही आहे। पुन्हा आपण झाकण ठेवायचं आणि मस्त वाफवून घ्यायचं। त्यानंतर याची थोडीशी वाफ जाऊ द्यायची, म्हणजे थोडंसं थंड होऊ द्यायचं। त्यानंतर त्या कट करून घ्यायच्या आहे। तुम्ही याला तळू शकतात किंवा शॅलो फ्राय करू शकतात। मी शॅलो फ्राय केले आहे। नॉनस्टिकवर करा किंवा आपल्या साध्या पोळीच्या तव्यावर शॅलो फ्राय केलं तरी चालेल। दोन्ही बाजूने आपण शॅलो फ्राय करायचं। शॅलो फ्राय करताना गॅसची पॉवर मध्यम ते मंदच ठेवायची। फार मोठ्या गॅसवर केलं तर छान कुरकुरीत होत नाही। दोन्ही बाजूने आपण त्याला छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे की आपली आळूवडी तयार होते। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा।